कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग। आपल्याकडे गंगाखेडला जनाबाई नावाची मुलगी जन्माला आली। मंगळवेढ्याला कान्होपत्रा नावाची एक सुंदर मुलगी जन्माला आली। वेश्येच्या पोटी जन्म घेतला पण मुलगी स्त्री संत झाली। तसं राजस्थानमध्ये मीराबाई नावाची एक सुंदर मुलगी जन्माला आली। मीराबाई आईच्या गर्भामध्ये होत्या आणि लेकरू गर्भात असताना मीराबाईंच्या आई दादोजींच्या आग्रहामुळे भागवत कथा ऐकायला जायच्या। त्या भागवत कथेचा एकच विषय असायचा की गवळणींनी देवाला पती मानले पण देव गवळणींचा पती नाही। गवळणींनी देवाला पती मानले भागवत कथेचा विषय असायचा। त्या गर्भावरती आता गर्भसंस्कार होऊ लागले। म्हणून मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते गर्भामध्ये लेकरू असताना माता माऊलींनी परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे। कारण आज माझ्या प्रत्येक माता माऊलीकडे, माझ्या बहिणीकडे, माझ्या आईकडे अँड्रॉइड मोबाईल आहे। आज त्या मोबाईलमध्ये आम्हाला पाहिजे ते बघायला मिळतं। गर्भावस्था चालू आहे ना, नाही कीर्तनामध्ये जाऊन बसायला जमत, आपल्याकडे मोबाईल आहे। मोबाईलमध्ये आम्ही पाहिजे ते डाउनलोड करू शकतो, पाहिजे ते सर्च करू शकतो, पाहिजे ते ऐकू शकतो। बाबा तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला जर आहे त्या हातामधल्या मोबाईलमध्ये सिरियल पाहायला मिळतात, आम्हाला त्या आहे त्या मोबाईलमध्ये जर पिक्चर बघायला मिळतात, तर आम्हाला त्या मोबाईलमध्ये हरिपाठ सुद्धा ऐकायला मिळतो। त्या मोबाईलमध्ये आम्हाला कीर्तन सुद्धा ऐकायला मिळतात, आम्हाला त्या मोबाईलमध्ये काकडा सुद्धा ऐकायला मिळतो। मग गर्भावस्थेमध्ये महिलेनं का ऐकायचं? ऐका, लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आईचं आणि बापाचं ऐकतंय का नाही मला माहिती नाही, परंतु गर्भामध्ये त्या लेकराला आईचं ऐकावंच लागतं। लोक गर्भसंस्काराला मानतात का नाही मला माहिती नाही। बाबा आजही काही लोक आहेत की म्हणतात हे गर्भसंस्कार कुठे होत असतात का? पण मी मानते गर्भावरती संस्कार हे होत असतात। बाबा माझी 4.5 वर्षाची मुलगी, मला वाटते बाळूमामांच्या कार्यक्रमाला मी तिला घेऊन आले होते। माझी 4.5 वर्षाची मुलगी आहे, ती कीर्तनामध्ये 2 तास टाळ घेऊन उभी राहते। तिला अजून स्पष्ट बोलता येत नाही, परंतु तिचे 4 अभंग पाठ आहेत आणि 3 भजन पाठ आहेत। याचं कारण आम्ही तिला शिकवत नाही, परंतु गर्भावरती केलेले संस्कार आहेत। मी माझ्या 7व्या महिन्यापर्यंत कीर्तन करत होते, म्हणून ते लेकरू आज 2 तास कीर्तनात टाळ घेऊन उभं राहते। अहो आपल्याला टाळ घेऊन उभं राहायचं म्हणलं तर बाबा पायाला कळ लागते 2 तास, परंतु ते लेकरू सुद्धा टाळ घेऊन उभं राहतं। ऐका, गर्भावरती संस्कार हे होत असतात। माझ्या मीराबाई जन्माला आल्या 5 वर्षाच्या झाल्या। 5 वर्षाचं असणारं लेकरू गावात जिथे कुठे भागवत कथा असेल तिथे त्या भागवत कथेला जायचं आणि त्या कथाकार महाराजांना विचारायचं, ओ महाराज तुम्ही आता कथेमध्ये ज्या कृष्णाचं वर्णन केलं, ज्या कान्हाचं वर्णन केलं, महाराज सांगा ना तो कृष्ण मला कुठे भेटे? महाराज सांगा ना तो कान्हा मला कुठे भेटे? ते बिचारे कथाकार विचार करायला लागले, अरे किती वर्ष झाले कथा करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, जो प्रश्न आतापर्यंत मला कधीच पडला नाही की देव कुठे भेटेल, तो एका 5 वर्षाच्या लेकराला पडा।
पांडुरंगा झुरत असो. असं आपल्याला सुद्धा कधीतरी वाटलं पाहिजे. जे देवाची आम्ही पूजा करतो तो देव आपल्याला कधी भेटेल. पण ते 5 वर्षाच्या लेकराला वाटू लागलं. कथाकार सांगू लागले, बाळा तुला ना मी काल्याच्या दिवशी कृष्ण दाखवून देईल. तो कृष्ण कुठे भेटेल तुला दाखवून देईल. त्या कथाकार महाराजांनी सांगितलं, काल्याच्या दिवशी तुला कृष्ण दाखवून देईल. इतका आनंद झाला. माझ्या 5 वर्षाच्या असणाऱ्या मीराबाई आता काल्याच्या दिवसाची वाट पाहू लागल्या. बघता बघता 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याचं कीर्तन करून कथाकार महाराज आता घरी निघाले. पण माझ्या 5 वर्षाच्या असणाऱ्या मीराबाई पळत पळत त्या महाराजांजवळ गेल्या आणि महाराजांना सांगू लागल्या, ओ महाराज, महाराज तुम्ही मला सांगितलं होतं कृष्ण दाखवून देईल. महाराज सांगा ना, ओ महाराज सांगा ना, तो कृष्ण कुठे आहे. ते कथाकार महाराजांनी काय केलं, भागवत ग्रंथावर ठेवायची छोटी कृष्णाची मूर्ती होती. ती कृष्णाची मूर्ती घेतली आणि माझ्या मीराबाईंच्या हातामध्ये देऊन टाकली. मीराबाईंना सांगितलं, बाळा हाच तो कृष्ण आहे, हाच तो कान्हा आहे, हाच तो मधुसूदन आहे, हाच तो नंदलाल आहे. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. मीराबाई सांगू लागल्या, आज मला तो कृष्ण भेटलाय, आज मला तो देव भेटलाय. मीराबाई कोणी सामान्याची मुलगी नाही का, राजाची मुलगी. मीराबाईंनी सगळं नातं त्या कृष्णाच्या मूर्ती बरोबर जोडलं. कृष्ण माझे मात, कृष्ण माझा पेता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, हे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो. सगळं काही नातं माझ्या मीराबाईनं छोट्या कृष्णाच्या मूर्ती बरोबर जोडलं. मीराबाई पळत पळत राजमहालामध्ये आल्या. आईला बापाला सांगू लागल्या, आई बाबा आज ना मला कृष्ण भेटलाय. तो कृष्ण आहे ना, तो कृष्ण माझी आई आहे, तो कृष्ण माझा बाप आहे. आणि एवढंच नाही, आई बापाला सांगू लागल्या, बाबा आई त्या कृष्णाच्या मूर्ती बरोबर मी लग्न केलंय. तो कृष्ण आहे ना, तो कृष्ण माझा नवरा आहे. आई बाप्पाला इतका आनंद वाटू लागला, इतका आनंद वाटू लागला. आई बाप सगळ्या राज्यामध्ये सांगू लागले, बघा ना आमची मुलगी किती सुंदर भक्ती करते. मुलगी कृष्णाला आई म्हणते, कृष्णाला बाप म्हणते, कृष्णाला नवराही म्हणते. सगळं काही नातं आमच्या मुलीनं कृष्णाच्या मूर्ती बरोबर जोडलाय. इतका आनंद वाटू लागला. बाप सांगायचा, माझी मुलगी कृष्णाची फार सुंदर भक्ती करते. पण किती दिवस आई बापाला कौतुक वाटत होता. पण बघता बघता माझ्या मीराबाई आता 20 वर्षाच्या झाल्यात. मीराबाई आता उपवर झाल्यात. लग्नाचं वय माझ्या मीराबाईंचं झालं. माझ्या मीराबाईला सुंदर सुंदर राजकुमार पाहायला येऊ लागले. पण आजही माझ्या मीराबाई आपल्या बापाला तेच सांगतायत की बाबा, त्याने माझा केला असे अंगीकार, नका तुझ्यावर बाबू आता, नका तुझ्यावर बाबू आता. त्याने माझा केला असे अंगीकार, नका तुझ्यावर बाबू आता, नका तुझ्यावर बाबू आता.
नका दुजा वर पाहू आता. वर म्हणजे नवरा. बाबा आई, अहो मी तुम्हाला तेव्हाच सांगितलंय, तो कृष्ण आहे ना, तो कृष्णच माझा नवरा आहे हो. आई बाबा, मला ना आता दुसरा नवरा बघू नका. त्या कृष्णाच्या मूर्तीबरोबर मी लग्न केलंय, मला आता लग्न नाही करायचं बाबा. जे आई बाप आपल्या लेकराचं कौतुक करत होते ना, त्या आई बापाला आज राग आला मुलीचा. असली कुठं मुलगी असते का जी मूर्ती बरोबर लग्न झालं म्हणते. फार राग आला. अहो स्वतःचे आई बाप आता कुलनाशी म्हणू लागले. सगळं गाव माझ्या मीराबाईला पागल म्हणू लागलं. ऐकू द्या. लोग कहे मीरा भाई रे बावरी, बाप कहे कुलनाशी, विष का प्याला राजा जी ने भेजा, पीबत पीबत मीरा हासी. लोग कहे मेरा भई रे बावरी, बाप कही कुलनाशी, विष का प्याला राजा जी ने भेजा, पीबत पीबत मीरा हसी. विष प्यायला दिले स्वतःच्या बापानं. मुलगी लग्नाला तयार होत नाही ना, स्वतःच्या बापानं माझ्या मीराबाईला विष प्यायला दिलं. हसत हसत माझ्या मीराबाईनं विष सुद्धा प्राशन केलं, पण कृष्णाची भक्ती सोडली नाही. माझ्या मीराबाई लग्नाला तयार झाल्या नाही. ऐका, आई बापाला राग आला. आई बापानं माझ्या मीराबाईला घराच्या बाहेर हकलून लावलं. आई बाप आता मीराबाईला सांगू लागले, लग्न करायचं नाही ना, तुला आमच्या घरामध्ये राहायचा अधिकार अजिबात नाही. ज्या दिवशी लग्न करायला तयार होशील त्या दिवशी तू आमच्या घरामध्ये यायचं, तोपर्यंत तुला या घरात जागा नाही. आई बापाला वाटलं मुलीला घराच्या बाहेर ढकलल्यावर मुलगी लग्नाला तयार होईल, पण आता याच्या उलट झालं. माझ्या मीराबाई भक्ती करू लागल्या. माझ्या मीराबाई नाचून भजन करू लागल्या. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की हो गई राती रे, पग घुंघरू बांध मीरा नाची, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर हरिहर संग में लागूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. माझ्या मीराबाईने पायात घुंगरं बांधली, गळ्यात विना घेतला, हातात चिपळ्या घेतल्या आणि कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून भजन करू लागल्या. ऐका, जेवायला पाहिजे ना, जरी झाला संन्याशीन मध्यान्नासी
तोंडवाशी संन्यासी जरी झाला काय, साधू जरी झाला काय, कीर्तनकार जरी झाला काय, प्रत्येकाला एक ईदभर देवानं पोट दिलंय, ते पोट भरायला पाहिजे. मग आता आई बोलत नाही, बाप जवळ करत नाही, गाव सगळं पागल म्हणतंय, मग जेवायला कुणीतरी दिलं पाहिजे. गावामध्ये एक परमार्थिक आजी होत्या. आजीला मीराबाईची दया आली. आजी सकाळ संध्याकाळ डबा करायच्या, स्वयंपाक करायच्या, डब्यामध्ये घालायच्या, तो डबा कृष्णाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा. मीराबाईच्या लक्षात आला आपल्याला कुणीतरी डबा देते, मग कोण डबा देते. एके दिवशी मीराबाईनं आजीला पाहिलं आणि माझ्या मीराबाई आजीला प्रश्न विचारू लागले, आजी अहो माझी आई मला बोलत नाही, बाप जवळ करत नाही, सगळं गाव पागल म्हणते, मग तुम्ही डबा का देताय. आजी सांगू लागल्या, मीराबाई तुम्ही साध्वी आहात, तुम्ही जोगन आहात, मला तुमची सेवा करू द्या. आता मीराबाईची आजीची झाली मैत्री. दररोज आजी डबा द्यायच्या आणि मीराबाई भजन करायच्या. परंतु एक दिवस असा आला की आजी पहाटेच लवकर उठल्या. आजीनं लवकर उठून स्वयंपाक केला. स्वयंपाक डब्यामध्ये घातला आणि आपल्या 22 वर्षाच्या तरुण तरण्याबाण पोराला सांगितलं, दादा मी गावाला चालले, एवढा भरलेला डबा कृष्णाच्या मंदिरात नेऊन ठेव. जरा लक्ष देऊन ऐका. आईनं सांगितलं, दादा एवढा भरलेला डबा कृष्णाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेव. मुलगा तारुण्यावस्थेतला होता, मुलाचं वय 22 होतं. मुलानं आपल्या आईचं ऐकलं, हातामध्ये डबा घेतला. आता मुलगा कृष्णाच्या मंदिरामध्ये येऊन उभा राहिला, मंदिराच्या दरवाजात येऊन उभा राहिला, तर मुलानं पाहिलं माझ्या मीराबाई सुंदर असं नाचून भजन करत होत्या. हातामध्ये चिपळ्या होत्या, गळ्यामध्ये विणा होत्या, पायामध्ये घुंगरं होते. मीराबाई इतक्या सुंदर दिसत होत्या. पार्लरचा मेकअप नव्हता, अजिबात नाही. पार्लरचा मेकअप 2 तासानं उतरणारच आहे, पण हे भक्तीचं तेज माझ्या मीराबाईंच्या चेहऱ्यावरती आलं होतं. मीराबाई नाचून भजन करत होत्या. ऐकू द्या. जे जे राधा रमण हरी बोल, जे जे राधा रमण हरी बोल, जे जे राधा रमण हरी बोल, जे जे राधा रमण हरी बोल. टाळी 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 वाजवा, बजा. नाचून भजन करत होत्या. नाचणाऱ्या गाणाऱ्या माझ्या मीराबाईला या 22 वर्षाच्या तरुण मुलानं पाहिलं. मुलगा आता डबा ठेवायचं विसरला आणि माझ्या मीराबाईंच्या प्रेमात पडला. जरा लक्ष देऊन ऐका. मुलगा तारुण्यावस्थेत होता. माझ्या मीराबाईंचं वय 20 वर्षाचं होतं. दिसायला सुंदर देखणे अशा मीराबाईला पाहिलं. मुलगा डबा ठेवायचं विसरून गेला आणि माझ्या मीराबाईंच्या प्रेमात पडला. डबा हातामध्येच घेऊन सगळ्या गावभर फिरू लागला. लग्न करेल तर याच मुलीबरोबर करेल, नाही तर या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. अख्खा दिवस गावात फिरू लागला. संध्याकाळी आई आली. आईनं पाहिलं दरवाजाला कुलूप आहे. आईनं गावात चौकशी केली. गावातल्या लोकांनी सांगितलं तुमचा मुलगा आज गावात फिरतो. आईनं मुलाला घरी आणलं
आणि मुलाला सांगू लागली, राजा अरे काय झालं? मुलगा सांगू लागला, आई त्या मंदिरात नाचणाऱ्या मुलीबरोबर जर माझं लग्न नाही ना झालं तर या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. आईनं 2 थोवाडीत लावल्या. अरे ती लग्न करणाऱ्यातली नाहीये, ती साध्वी आहे, जोगन आहे. आई सोडली, बाप सोडला, राज्य सोडलंय, अरे सगळं काही सोडलं, ती मुलगी लग्न करणार नाही. मुलानं सांगितलं, आई मला बाकी काही माहिती नाही, त्या मुलीबरोबर माझं लग्न झालंच पाहिजे. आईनं रडून रडून डोळे लाल बुंद केले, परंतु स्वयंपाक केला, डब्यात घातला. सकाळी मीराबाईंना जेवण नाही, मग आता तरी लवकर नेऊन दिलं पाहिजे. डब्यात भरला, डबा आता कृष्णाच्या मंदिरात घेऊन आल्या. आणि आता मात्र मीराबाईनं आजीला पाहिलं. आजीचा रडलेला चेहरा माझ्या मीराबाईनं ओळखला. आणि माझ्या मीराबाई आता आजीला विचारू लागल्या, आजी काय झालं हो, तुम्ही रडलात आज? काही नाही मीराबाई, काही नाही झालं. मीराबाई सांगू लागल्या, आजी जर मला खोटं बोललात तर मला तुमचं जेवण नको. सांगा ना आजी काय झालं? आजी सांगू लागल्या, मीराबाई मी तुम्हाला जर खरं सांगितलं तर तुम्हाला राग येईल. आजी तुम्ही माझी एवढी सेवा करताय, मला नाही तुमचा राग येणार, तुम्ही मला काहीही सांगा. त्यावेळी आता मात्र माझ्या मीराबाईंना आजी सांगू लागल्या, मीराबाई सकाळी मी गावाला गेले होते, माझ्या 22 वर्षाच्या तरण्या पोराला सांगितलं एवढा डबा घेऊन जा. माझा मुलगा डबा घेऊन आला, पण माझ्या मुलानं तुम्हाला पहिला मुलगा डबा ठेवायचं विसरला आणि माझा मुलगा तुमच्या प्रेमात पडलाय. माझा मुलगा म्हणतोय लग्न करेल तर याच मुलीबरोबर करेल. मीराबाई सांगा ना मी काय करू? हो एकमेव जगण्याचा आधार माझा मुलगा आहे, जर माझा मुलगाच गेला तर मी काय करणार जगून? मीराबाई हसल्या आणि म्हणाले, आजी अहो तुमच्या मुलाला माझ्या बरोबर लग्न करायचं एवढंच, जा आणि तुमच्या मुलाला जाऊन सांगा मीराबाई लग्न करायला तयार आहे. आजीला इतका आनंद झाला. आजीला मीराबाईने सांगितलं, फक्त माझी एक अट आहे, तेवढी अट तुमच्या मुलाला सांगतील त्याच्याबरोबर मी लग्न करेल, पण तुमच्या मुलाला आधी बोलून आणा. आजी पळतच घरी गेल्या, आपल्या मुलाला सांगितलं, अरे राजा तुझं काम झालं. मुलगा पळत पळत मंदिरात आला. मीराबाई लग्न करणार? हो मी लग्न करणार, पण माझी एक अट आहे. मीराबाई तुमची काय अट आहे? ओ काय करू तुमच्यासाठी? बंगल्यावरून उडी मारू की समुद्रात जीव देऊ का चंद्र तारेत उडून आणू? हाच मूर्खपणा चाललाय ना. मीराबाई सांगू लागली, ऐक ज्याप्रमाणे मी पायात घुंगरे बांधलेत, हातात चिपळे घेतलेत, गळ्यात विणा घेतलाय, त्याप्रमाणे फक्त तुला 6 महिने भजन करायचंय. घरी जायचं नाही, कृष्णाच्या डोळ्यात डोळे घालून भजन करावं लागेल, फक्त 6 महिने. मुलगा म्हणला, फक्त 6 महिने? मी भजन करायला तयार आहे, पण मीराबाई 6 महिने झाल्यावर लग्न करताल ना? हो मी 6 महिने झालं की लग्न करील. मुलांना मान्य केलं, पायात घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातात चिपळे घेतले आणि कृष्णाच्या डोळ्यात डोळे घालून नाचून भजन करू लागला. बघता बघता 3 महिने निघून गेले. बघता बघता 3 महिने निघून गेले. आणि 3 महिने निघून गेल्याच्या नंतर असे सुंदर 2 हार माझ्या मीराबाईने हातात घेतले. आजी आल्या. आजीला आता मीराबाई सांगू लागल्या, आज तुमच्या मुलाबरोबर मी लग्न करायला तयार आहे. आजी म्हणल्या, मीराबाई 6 महिन्याची बोली होती, आताशी 3 महिने झालेत, अजून 3 महिने बाकी आहेत. मीराबाई सांगू लागल्या, नाही आजी आजच लग्न करायचंय. आजीला आनंद झाला. आजी आणि मीराबाई त्या कृष्णाच्या मंदिरामध्ये गेले, ज्या मंदिरामध्ये हा मुलगा नाचून भजन करत होता. मीराबाईच्या हातामध्ये सुंदर असे 2 हार होते. तो मुलगा नाचून भजन करत होता, कृष्णाच्या डोळ्यात डोळे घातलेले होते. आता जसं माझ्या मीराबाई त्या मुलाजवळ गेल्या, मुलाच्या खांद्यावरती हात ठेवला. मुलानं पाठीमागं वळून पाहिलं आणि माझ्या मीराबाईला पहिला प्रश्न विचारला, कोण आहात तुम्ही? कोण आहात? मीराबाई म्हणले, अरे वेड लागलं की काय? 3 महिन्यापूर्वी माझ्या बरोबर जर नाही लग्न झालं तर तू जीव द्यायला निघाला होता. चल आज मी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे. अरे मीराबाई आहे मी, लग्न करायचंय ना माझ्या बरोबर. आज मी हार आणलेत, चल आपण लग्न करूया. त्या मुलानं सांगितलं, हो असं वेड्यासारखं काहीतरी बोलू नका. या मुलाचं एवढं एकच उत्तर आपल्या घरी घेऊन जा. खऱ्या अर्थानं या मुलाच्या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड झालाय. माझ्या मीराबाईच्या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड झालाय. लक्ष देऊ नाही का? मुलांना सांगितलं, हो असं वेड्यासारखं काहीतरी बोलू नका. समोर जी कृष्णाची मूर्ती दिसतीये ना, त्या कृष्णाच्या मूर्ती बरोबर माझं कधीच